ते राज्यभरामध्ये सध्या अनेक युत्या होत आहेत. मात्र कुर्डुवाडीतल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत झालेली आमची युती ही महाराष्ट्राच्या भविष्यातली नांदी देखील ठरू शकते, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केले. कुर्डुवाडी नगरपालिकेच्या प्रचारासाठी आले असताना शिंदे यांनी केलेले हे वक्तव्य महायुती धोक्यात येण्याचे संकेत ठरू शकतात. सगळ्यांनी लक्षात ठेवलेलं आहे, सगळ्यांनी लक्ष ठेवलेलं आहे की काही लोकांना राजकारणातून संपवायचं. उघडत आहे आपण फार सरळ माणसं. काही लोक राजकारणामध्ये फक्त वेळेला उपयोग करून घेतात आणि सोडून देतात. आज आपण दोघेही एकत्र येत आलेलो आहोत की महाराष्ट्राची काळाची भविष्याची नांदी सुद्धा असते. ते राज्यभरामध्ये नगरपालिका नगरपंचायतींच्या निवडणुका आता होऊ घातलेल्या आहेत. 2 तारखेला याचं मतदान होणार आहे. मात्र वेगवेगळ्या युत्या आघाड्या या निमित्तानं आता पाहायला मिळालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकानिमित्तानं या वेगळीच समीकरणं युत्यांची आघाड्यांची आपल्याला पाहायला मिळालीत. आणि यावर शरद पवार स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये जे चालू आहे त्या संदर्भात म्हणतात ठिकठिकाणी गट एकत्र आलेत. राजकीय पक्षांमध्ये एकवाक्यता नाही असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे. आणि युती आघाड्यांवर शरद पवारांनी हे वक्तव्य केले. मतदार योग्य तो निर्णय घेतील असं पवार म्हणाले. असं की खरं सांगायचं जे ह्या स्थानिक निवडणुका असतात यापूर्वी सुद्धा देशाच्या वरिष्ठ नेत्यांनी या निवडणुकीमध्ये असं राजकारण आणू नये अशी भूमिका घेतलेली होती. आणि त्यामुळं या निवडणुकीला मला पहिल्यांदा असं दिसतंय की ठिकठिकाणी गट झाले. तो एका पक्षाचा आहे आणि तोच पक्ष दुसऱ्या पक्षावर जातोय. याचा अर्थच होतं की इथे एकवाक्यता नाही आहे. पण ठीक आहे, पंचायत समितीची निवडणूक आहे, त्याच्यात लोकांना हवं तर योग्य निकाल मतदार घेतील. त्यापेक्षा अधिक जास्त लक्ष द्यायचं कारण नाही. माझ्यासारखे जे लोक आहेत आम्ही या निवडणुकीत याच्या आधी कधी करत नव्हतो आणि आत्ताही करत नाही.